सखे कसे सांग तुला कधीच नाही भय, हे सखे कसे सांग तुला कधीच नाही भय, आडवेळ आडवाट आडवेळ आडवाट आडरान आडवय, सखे कसे सांग तुला कधीच नाही भय. वा. रोज नवा ऋतू येतो देही तुझ्या वसतीला, आला आला म्हणताना बहर तो झाला जुना. रोज नवा ऋतू येतो देही तुझ्या वसतीला, आला आला म्हणताना बहर तो झाला जुना. क्षण ऊन क्षण छाया, क्षण ऊन क्षण छाया, क्षणी सारे जलमय, सखे कसे सांग तुला कधीच नाही भय, आडवेळ आडवाट आडवेळ आडवाट आडरान आडवय, सखे कसे सांग तुला कधीच नाही भय. मला हे जे गायक तुला भेटतात किंवा अनेकांबरोबर तू काम केलंस ते त्यांचे बॅकग्राऊंड्स अनेकदा वेगवेगळे असतात. कोणी लोकसंगीत गाणारं असतं, कोणी शास्त्रीय संगीतातून आलेलं असतं. पण असं म्हणतात की शास्त्रीय संगीत तुम्हाला येत असेल तर कुठल्याही प्रकारचं गाणं तुम्ही गाऊ शकता. तर तुला असं वाटतं की भावसंगीत गाण्यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान, तो अभ्यास आणि तो बेस असणं आवश्यक आहे, हे खरं आहे का? नाही, बेस तर असायला पाहिजे. कारण त्यांनी काय होतं, त्यांनी तो आजच्या भाषेत सांगायचं तुमच्याकडे गुगल मॅप येतो की तुम्ही म्हणजे आंबा पिकतो, तर हे तुम्ही लक्षात ठेवाल. पण जो ज्याला नोटेशन येतं तो काय करेल की सा सा रे सा रे सा नी लिहून घेईल, रे प म रे सा नी नी सा सा सा, ओके. तो साधारण की ओके ते कुठे जातं पुढची वेळ प पर्यंत जाईल, ठीक आहे. सो तुमच्या प्रतिभेवर जरूर विश्वास पाहिजे, तुम्हाला दैवी देणगी मिळालेली असते. पण जर शिकलात तर तुम्ही एक पटापटा तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. ते टूल्स किंवा ते बाण तुमच्या भात्यात पक्के. पण याच्यात अजून एक सांगतो की तू पहिला जो प्रश्न होता की शास्त्रीय संगीत गाणाऱ्याला सगळं गाता येईल का, तर कुठलंच संगीत इतकं सोपं नाही आहे. बरोबर. कारण अनेकदा असं होतं की शास्त्रीय संगीत गाणारी लोक जेव्हा भावगीत गायला जातात तेव्हा ते शास्त्रीय संगीताचं त्यांची जी आभूषणं असतात ती काढून नाही ठेवू शकत, आणि मग कधी कधी गोंधळ होतो. अंडू करणं पण फार महत्त्वाचं असतं की बारीक बारीक असतं. मी एका माझ्या स्टुडंटला ओरडलेलं मला आठवतं की तो काकडीचा बांधा तुझा, तो कोण आहे, तो भाजीवाला का तो शास्त्रीय संगीत शिकलेला आहे का? तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे जे येतं ते दाखवायचं नाही, ते गाणं गळ्यावर चढवायला लागतं, गळा गाण्यावर नाही. वा. हे फार महत्त्वाचं असतं. अनेक लोक काय करतात ते स्वतःसारखीच सगळी गाणी गातात, तर ते गळा गाण्यावर चढवण्याची जी हौस असते ती मला असं वाटतं ती कमी केली तर मग कोणी कुठलंही गाणं गाऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की सुरेशजींसारखा गायक, शंकरजींसारखा गायक ही उदाहरण आहेत. अगदी. आशाताई युवती मना म्हणताना युवती मना त्या गायिका वाटतात, आणि पिया तू अब तो आजा म्हणताना पिया तू अब तो आजा वाटतं. तर गायकाला म्हणजे मला असं वाटतं की आजची ही टिप आहे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी की गळा गाण्यावर चढवू नका, गाणं गळ्यावर चढवा. गाण्याचं आपण व्हायला पाहिजे. वा. कारण महत्त्वाचं काय आहे, स्वच्छ विचार केला तर गाणं, बाकी कोणीच नाही. तर तसा एकदा विचार केला की गाणं अजून सुंदर होत जातं. पण शास्त्रीय संगीताचा म्हणजे एक योगायोग म्हणून सांगतो की अगदी मला स्पष्टपणे आठवतं आहे, प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री पहिलीच फिल्म डिरेक्ट करत होते, हाय काय नाही काय. मी हाय काय नाही काय नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला मी आणि पुष्करनी मिळून. आणि मला असं वाटलं की सलील ज्या पठडीतली गाणी करतोय त्याच्यापेक्षा वेगळं गाणं त्यांनी करायला हवं असं मला फार मनापासून वाटत होतं. त्यांनी आयटम नंबर करावा असं मला आणि पुष्करला फार वाटत होतं. म्हणून आम्ही त्याच्या मागे लागलो होतो की तू हाय का नाही काय मधलं एक गाणं कर. आणि नंतर संदीपनी ते गाणं लिहिलं आणि सलीलनी फार अप्रतिम संगीतबद्ध केलं. सोनिधीने ते गायलं, देही वणवा पिसाटला. आणि प्रसादचा फोन आला की अरे आम्हाला एक आयटम सॉन्ग करायचं आहे, तर तू
करावं अशी इच्छा आहे आणि संदीपनी लिहावं. तर म्हटलं जरूर करूया. पण तेव्हा मी जे काही काम करत होतो त्यात मी रे रे हे इतकं हा करुण संध्याकाळचा राग पुरिया पुरिया धनश्री ही साप गमदनी द मग गर गर जानी नि मग हे सगळं डोक्यात असताना हा फोन आला आणि मी संदीपला जी चाल पाठवली. पहा रागाचे किती चेहरे असतात. आपण कदाचित प्रत्येक रागाला लिमिट मध्ये बसवतो की नाही नाही तू या चौकटीत, तू संध्याकाळचा, तू गंभीर, टाईपकास्ट करतो. तर रागाला पण टाईपकास्ट केलं जातं कधी कधी. आता याच्यातच चंद्रान टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी हे या रागातलं गाणं आहे. सेन्शुअलिटी झाली त्याच्यात. चंद्रान टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला तेही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला. आणि मला आठवतं की कोण गाईल कोण गाईल कोण गाईल आणि मला एकदम असं वाटलं की आपण प्रयत्न तर करून बघूया की सुनिधी चौहान गाते का. Hi everyone. Firstly, congratulations Salil ji for completing 25 years. I think that's a huge mark. और आपको बहुत बधाई हो. और I'm so happy that all your fans and your well-wishers they are doing this for you right now, and I'm a part of it. So I'm gonna say a few things that I feel about you. मैंने आपके साथ बहुत ज़्यादा काम नहीं किया, लेकिन उस कम काम में भी मुझे ऐसा लगता है कि मैंने आपके साथ बहुत ज़्यादा काम कर लिया. Because that's the beauty of your compositions. They are so different from each other. शायद 5-6 गानों में से अगर मैं बात करूँ तो सभी जो मैंने आपके लिए गाए हैं सब एक दूसरे से इतने अलग हैं. And that's the best quality in you. And one more thing I really enjoy when I'm working with you is the kind of attention and love you give to your lyrics through your compositions. You know, गाने बनते हैं, बहुत सारे लोग गाने बनाते हैं और बहुत अच्छे होते हैं गाने, लेकिन एक प्योरली धुन जो होती है, एक प्योर धुन जो आती है बस कहीं से, you know, you don't really try to make an effort, you don't push so much, that tune just comes to you. तो वो धुन I think मैं आपके गानों में देखती हूँ, जिसका एक अपना ही फ्लो होता है. लिरिक्स ना भी हो तो उसका एक अलग मज़ा होता है. चाहे वो देही वणवा पिसाटला हो गाया हो मैंने आपके लिए, या लोरी गाई हो, या फिर अभी हाल ही में हमने जो गाना किया है. I was amazed to see how you got the essence of exactly what I wanted. You know, we were discussing कि हम इस गाने के साथ, इस lyrics के साथ क्या करें, and after a few discussions, what you came up with was spectacular. So that's what you are, and it's very difficult to find a right balance of skills and soul. आणि ते मला आठवतं तिशी वादळासारखी स्टुडिओत आली, पाऊण तास वगैरे असेल गाणं शिकून ते मराठी शब्द तोंडात बसवून गाऊन पाऊण तासात ती गेलेली होती. तो जो स्पीड होता पिकअपचा ना, तर मला लक्षात आलं की याला म्हणतात तयारी. काहीतरी म्हणजे एक वेगळं टॅलेंट, की ही चाल अजिबातच सोपी नाही कुठल्याही अर्थाने. तिने जे पद्धतीने गायलं होतं ते. चंद्राने टाकली या ठिणगी अंगाची अंगाशी सलगी, चंद्राने टाकली या ठिणगी अंगाशी अंगाशी सलगी, वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला, देही वणवा पिसाटला, देही वणवा पिसाटला.
मला नेहमी कुठली नाटक लिहिताना किंवा असं अनेकदा हा अनुभव आला आहे की एखादी घटना घडून जाते आपल्या आसपास, ती तुमच्याच आयुष्यात असते किंवा तुम्ही पाहता त्या घटनेचे साक्षीदार असता आणि काहीतरी एक ठिणगी पडते आणि त्याच्यातनं तुम्हाला सुचत जातं काहीतरी आणि तुम्ही नाटक लिहिता किंवा कथा लिहिता. तर अशी प्रोसेस मला खात्री आहे की संगीतकाराच्या संदर्भातही होत असणार, गीतकाराच्याही संदर्भात होत असणार, की तो प्रसंग असा लागतो किंवा खूप स्ट्रॉंगली त्याच्याविषयी काहीतरी वाटतं आणि त्यातून गाणं जन्म घेतं. असं घडलंय का काही तुझ्या आयुष्यात? खरं मी जसं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की आम्ही या काळामध्ये इतके बाहेर असायचो, सतत दौरे. नागपूरला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एकांच्या घरी जेवत असताना त्या वहिनींनी दूरदेशी गेल्या बाबाचं खूप कौतुक केलं की तुम्ही मुलांची व्यथा ज्या पद्धतीने मांडली आहे, कमाल आहे वगैरे. आजच्या खरंच पालकांना कळत नाही का की मुलांना वेळ द्यायला हवा वगैरे. आणि ते मला काय होतं, ते मला संगीतकार गायक म्हणून ती प्रशंसा आवडली आणि एक बाबा म्हणून मला ते लागत होतं की असं काही कोणी मुद्दाम नाही करत की घरी थांबत नाही, असं मला मनात. आणि आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आणि संदीपची वामकुक्षीची तयारी चालू असताना मी त्याला म्हटलं की थांब, तू झोपू नकोस, मला एक विषय डोक्यात आला आणि आपण ते करायला पाहिजे. आणि मी त्याला धडा एक अर्धा पाऊण तास की असं तसं तसं तसं. आणि म्हटलं आपण एक बाबाचं गाणं की त्याला कळतच नाही की कधी मुलं मोठी होत आहेत, त्याला बघायलाच मिळत नाही, असं गाणं करायला पाहिजे. आणि मग आम्ही दोघंही बोललो त्याच्यावर. एक 4-5 दिवसांनी आम्ही, आदित्य पण माझ्याबरोबर होता, कमलेश, अमर, आम्ही सारेगमपच्या ऑडिशन्सला सोलापूरला चाललो होतो. त्याच्या आदल्या रात्री मला संदीपने असं मध्ये कुठेतरी भेटून ते कागद दिले. एक तर पहिल्यांदा मी गाडीतच ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हटलं हे काय कमाल लिहिलंस. पण संदीप एकतर लिहित तरी नाही 2-2 महिने आणि लिहिलं तर एकदम 4 फुलस्केपचं गाणं लिहितो. तर ते 4 फुलस्केपचं गाणं होतं. तुम्ही म्हटलं रे हे, तो म्हटला नाही, तुला ज्याला चाल लावायची वाटेल तेवढी चाल लाव, मधलं मी वाचीन. सारेगमच्या ऑडिशनमध्ये मला एक खूप सांगण्यासारखी आठवण आहे माझ्याकडे. सोलापूरला आमची एक ऑडिशन होती आणि त्या ऑडिशननंतर आयुष्यावर बोलू काहीचा 500वा प्रयोग होता. त्याच्यानंतर काही दिवसातच तर सलील मला असं म्हणाला की जेव्हा आपल्याला वेळ मिळेल मध्ये मला तुला एक गाणं सांगायचं आहे, तर त्याचं आपण पटकन स्कोरिंग करूया. मी म्हटलं अरे या एवढ्या गदारोळात आपण कसं काय स्कोरिंग हे करणार आहोत, आणि तुम्हाला नाही गाणं खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला ते लिहावंच लागेल कारण त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ नाही आहे. म्हटलं चालेल ठीक आहे. आम्ही एक अर्धा तास, मला वाटतं आम्हाला मध्ये लंच ब्रेक होता, त्यामुळे पटकन जेवण वगैरे आम्ही ते गाणं, मी म्हटलं गाणं तर ऐको, आपण हळूहळू त्याचं स्कोरिंग किंवा त्याचं रुटीन लिहूया. तर त्या गाण्याचं टेक्स्ट बघूनच माझ्या पोटात गोळाला, कारण गाणं खूप मोठं होतं. म्हटलं हे एका सेटिंगमध्ये आपल्याला करायचं आहे, तर मला हो आत्ता ह्या एका ठराविक वेळेतच आपल्याला हे गाणं कंप्लीट करायचं आहे. आणि आम्ही गाणं लिहायला बसलो आणि एका गिवन टाईममध्ये आम्ही ते अख्खं गाणं लिहून काढलं. आणि ते गाणं इतकं बहारदार होतं, म्हणजे मला वाटतं मी आणि आदित्य आठले आम्ही, मला वाटतं त्याचे पहिले ऑडियन्स असू त्या गाण्याचे. आणि ते गाणं इतकं आजच्या डेटला एक अजरामर गाणं आहे, लोकांना ते प्रचंड आवडलं आहे. आणि ते गाणं आहे दमलेल्या बाबाची कहाणी. आणि तुला विश्वास नाही बसणार की आपल्या सगळ्या रसिकांना पण संदीपनी पण ती चाल डायरेक्ट स्टेजवर ऐकली होती. काय सांगतोस? डायरेक्ट 500व्या आयुष्यावर बोलू काहीमध्ये संदीपनी चाल ऐकली आणि मी त्याला खुणा करून दिल्या होत्या की हे तू वाचायचं, बाकी मी गातो. आणि तो असं उत्सुकतेने बघत होता की अच्छा अशी चाल आहे, असं जात आहे असं. आणि समोर ऑडियन्स, आणि त्याची ती क्लिप पण आता खूप म्हणजे सगळीकडे फिरत असते की ते गाणं गाता गाता असा आम्हालाही आठवतं की ऑडियन्स असं हळूहळू ना मेल्ट होत गेले सगळे. म्हणजे असं दिसत होतं की या माणसाच्या डोळ्यात आता पाणी भरून आलंय आणि पाणी सांडलं, पाणी भरून आलंय आणि सांडलं. लुटू लुटू उभं राहा, टाकलंच पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळापुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळापुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून.
एक कुठेतरी कोणाच्या तरी घरी झालेली चर्चा, त्याच्यातून माझी आणि संदीपची झालेली चर्चा आहे. ते इतक्या आतनं आलं ना तुमच्या सगळ्यांच्याच, कारण तुम्ही सगळेच फिरत होता, तुम्ही सगळेच आपापल्या मुलांपासून लांब होता. तर फारच सुंदर आहे, गाणीही सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की अनेक वेळेला अनेक प्रसंगांचा विचार एकाच बाजूनी होतो की मुलं एकटी आहेत, मुलांना कोणी नाही आहे, पण ती काय एकटी आहेत, त्याची दुसरी बाजू काय आहे, हा विचार करणं पण आवश्यक आहे. आणि त्यानिमित्ताने आपल्या पिढीच्या आईला वडिलांना खूप आणि एक मला खरं सांगायला पाहिजे, हे तो बाबा म्हणजे की फक्त बाबाविषयी नव्हतं, जो कोण बाहेर पडतो, आई वडील दोघं, या सगळ्यांविषयीचं ते गाणं होतं. म्हणजे अनेक त्याच्याशी रिलेटेड कलाकार हे सांगतील. दमलेल्या बाबाची कहाणी रेकॉर्ड करत असताना स्पेसिफिकली आठवतं की सगळेजण इमोशनली ते एक्सपिरियन्स करतो. म्हणजे सगळे वडील लोक स्टुडिओत असलेले जे त्या ह्याच्यातून गेलेले आहेत, त्यांना तो एक्सपिरियन्स वॉज टचिंग, नॉट जस्ट म्हणजे शब्द आणि चाल या दोन्हीनी आम्ही इतके अटॅच, म्हणजे रेकॉर्डिंग मी ऑन करून नुसता डोळे बंद करून बसलेलो होतो ते गाणं रेकॉर्ड करताना. इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. ते गाणं रिलीज झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला दाद मिळाली ना, म्हणजे एखादं गाणं आपण म्हणतो ना ओव्हरनाईट हिट, एखादा हिरो हिरोईन, तसं हे गाणं झी मराठी, अर्थात त्याच्यात झी मराठीची ताकदही आहे, एकदाच दिसलं टी व्हीवर आणि ते देश विदेशात सगळ्यांच्या घराघरात पोचलं. आणि त्या कारण मला असं वाटलं ते इतकं रिलेट झालं, कॉमन सेंटिमेंट. आणि फक्त वडिलांना नाही आवडलं, मुलींना आवडलं, मुलांना आवडलं. अनेक मुलींच्या मला ईमेल्स आल्या की ते गाणं ऐकून ना, कारण एका वयानंतर ना मुली कदाचित आपल्याकडे तरी फार पटकन वडिलांना जाऊन बिलगत नाहीत. एका वयानंतर असं ते ऑकवर्डनेस येतो. पण अनेक अशा माझ्याकडे ईमेल्स आहेत की ते गाणं ऐकल्यानंतर अनेक वर्षाने मी बाबांच्या कुशीत शिरले. हे इतकं सुंदर होतं. किंवा वडिलांच्या पण असं होतं की अनेक वर्षानंतर मी परत मुलांना समोर बसवून त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना सांगितलं की हेच मला म्हणायचं होतं. त्या गाण्यातलं कॅरेक्टर मीच आहे. तर ते सलीलच्या गाण्यातली एक वैशिष्ट्य, म्हणजे त्याचं काय USP म्हणू शकतो आपण, की तुम्ही जेव्हा एखादं त्याचं कंपोजिशन ऐकता तर त्याच्या व्हिडिओमध्ये आय थिंक तुम्ही स्वतःला बघता, त्यामुळे ते रिलेट होतं आणि त्यामुळेच तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. आम्ही ते गाणं सादर होताना बस्ट आउट पण झालेलो होतो. हाही अनुभव सलीलच्या कार्यक्रमातनं आम्ही पर्सनली तो अनुभवलाय. तर ते जे ती शेवटचं ते कडवं होतं, तर ते कडवं अजूनही मी गाताना बघतो की लोकांना ते इतकं रिलेट होतं की असं नाही ना होणार. मला आठवतं सुनील बर्वे यांनी त्या कार्यक्रमाचं अँकरिंग केलं होतं, आयुष्यावर बोलू काही 500, आणि तो जो काही ढासळला होता शेजारी बसून, कारण त्याची तेव्हा अशी शाळेतनं कॉलेजमध्ये जाणारी होती मुलगी, आता तिचं लग्न झालं नव्हतंच, पण त्याला एकदम ते, कारण कोणाला माहितीच नव्हतं काय येणार आहे गाणं, एक नवीन गाणं ऐकवतो असं म्हणलं आणि मी चालू केलं होतं गाणं. तर तो जो पार्ट होता की तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये, ना 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 ना. एक बारीक त्याच्यातली म्युझिकलही गंमत सांगतो की काय होतं, दरवेळेला परत जो मी मागच्या एपिसोडमध्ये मी पप्पाचा डापून फोन विषयी बोललो होतो की आपल्याला करुण स्वरांचं एक रिलेशन लहानपणापासून एक कंडिशनिंग झालेलं असतं. आता ह्याच्यामध्ये ना कोमल गंधर्वला अख्खं गाणं आहे, हे मायनरमधलं गाणं आहे, आणि जिथे लोकांना ते लागतं ना ते ॲक्च्युली ना 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 शुद्ध गंधाराची कॉर्ड येते. पण इथे ते कारण तुम्हाला ना त्या मायनरच्या प्रेशरमधनं ते मेजर तुम्हाला रिलॅक्स करतो, आणि त्या रिलॅक्सेशनला तुम्ही बघा, तुम्ही टेन्शन उतरताना रडता नेहमी. म्हणजे तुम्ही तुमचं जर पोरगं गर्दीत हरवलं ना तर तुम्ही त्याला शोधताना आणि ते सापडल्यावर तुम्हाला रडू येतं. तर तो जो शुद्ध गंधाराची कॉर्ड आहे ना, तो बाबाचा हातात घेणं परत आहे, म्हणून तिथे गाणं लागतं. हे कधी टेक्निकल मी डिटेल इतकं बोललो नव्हतो, आणि खरं सांगायचं तर हे मी पण रेट्रोस्पेक्टिव्हली बघतोय.
तेव्हा घडून गेलेली हा ते नेणिवेतनंच कुठेतरी ते येऊन जातं आणि मग मागे बघताना असं होतं की हे झालं होतं. वा, फारच सुंदर. आता मी तुला खूप वर्ष ओळखते त्यामुळे मला माहिती आहे, नाटक करताना पण आम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं की तुम्ही नाटक करता किंवा तुम्ही लेखक आहात किंवा तुम्ही अभिनेते आहात, तर तुम्हाला सगळ्या कलांविषयी एक आसक्ती हवी. वाचन, साहित्य, नाटक, गाणं, नृत्य, या सगळ्याविषयी तुम्हाला जाण हवी, त्याच्यात तुम्हाला रस हवा, कारण ह्या सगळ्या एकमेकांशी बांधल्या गेलेल्या कला, विशेषतः साहित्य. तर मला माहिती आहे की तू किती उत्तम वाचतोस, विविध प्रकारचं वाचतोस, कवितेवर आणि शब्दावर तुझं प्रेम आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर ह्या ज्याला आपण व्यासंग म्हणतो, ह्या एका ओव्हरऑल व्यासंगाचा किती फायदा झाला तुला? अनेक ठिकाणी झाला असेल ना, अनेक प्रोजेक्ट्स अशी आली असतील ज्याला हे वाचन खूप क्रुशियल ठरलं तुझ्यासाठी, जे तू आधीच करून ठेवलं होतंस कदाचित. वाचनाचा मला असं वाटतं की अनेक पद्धतीने फायदा होतो. तुम्हाला एक फोकस पण येतो तुमच्या एकूणच जगण्याला, कारण तुम्ही हातात पुस्तक धरून त्याच्या बरोबरचा वेळ जो असतो तो तुमचा असतो आणि त्या पुस्तकाचा असतो, सतत भिरभिरत नाही तुम्ही. एक कलाकृती मला आठवते की ज्या वाचनामुळे मला ती अतिशय सोपी गेली करणं, ती म्हणजे निशाणी डावा अंगठा. एक तर माझा अत्यंत फेवरेट चित्रपट. ती गोष्टच रमेश उतराटकरांनी इतकी सुंदर लिहिली आहे आणि ती सत्यकथा आहे. तर ते वाचतानाही मला असं होत होतं क्षणाक्षणाला की काय लिहिलंय आणि काय कारुण्य पण आहे. ब्लॅक कॉमेडीज आहे की आपल्या देशामध्ये जो साक्षरता अभियान जे झालं त्याच्यामध्ये अख्खं गावच्या गाव साक्षर झालं 100% असं जाहीर केलं जेव्हा 10% 12% झालेले होते. आणि त्याच्या जागी निरक्षरांच्या जागी साक्षर बसवून, वेगळ्या नावाने बसवून, हे जे सगळं, ती आपल्याकडे जी सवय आहे की सगळं मॅनेज हो जाएगा ना, जुगाड तर सारखं कसं जुगाड आणि मूलभूत गोष्टींमध्ये कसा जुगाड, साक्षरतेत जे झालेलं जुगाड होतं त्याच्यावरची ती फिल्म. तर मला जेव्हा फोन आला तर मला इतकं छान वाटलं की पुरुषोत्तम बेर्डेंचा फोन आला की आपल्याला ना एक फार इंटरेस्टिंग चित्रपट करतोय. निशाणी डावा अंगठा ह्या कादंबरीवरून त्याच्यावर सिनेमा करायची तयारी केली. त्यावेळेला मी त्यांना कळवलं की सलील, ह्या सिनेमाचं संगीत तुम्ही करायचं. तो निशाणी डावा अंगठा म्हणून एक पुस्तक आहे. तुम्ही म्हटलं हो मी वाचलंय. तर त्यांच्या टोनमध्ये एकदम एक अरे मग प्रश्न नाही, आणि संदीपनी ते वाचलेलं होतं. तर ही जी मला असं वाटतं की समान संवेदनशीलता माझ्या आणि संदीपमध्ये आहे, वाचनाविषयी, बघण्याविषयी, ऐकण्याविषयी, याचा आम्हाला दोघांनाही खूप फायदा झाला. आणि त्याच्यातून ती सगळी गाणी झाली. म्हणजे माझ्या दृष्टीने आपल्याला स्वतःची आवडती कामं असतात की हे काम मला खूप जास्त असं वाटतं की माझ्याकडनं काहीतरी चांगलं होऊन गेलं. तसं मला निशाणी डावा अंगठा हे काम वाटतं. निशाणी डावा अंगठा ह्या चित्रपटाच्या संगीताबद्दल त्यांना त्या वर्षीचे झी आणि बरेच पुरस्कार मिळाले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाला अनुसरून, त्या कथेला अनुसरून त्यांनी अप्रतिम संगीतबद्ध केली गाणी आणि नव्याने लिहिली गेली, नव्याने ती उभी केली गेली सगळी, आणि तसं शूटिंग पण त्याचं छान झालं. आत्तापर्यंत गेलेली गाणी जर बघितली, त्याची शब्दकळा बघितली तर एकदम नादमय शब्द, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, संदीपचे पण सगळे सांग सख्या रे आहे का ती. निशाणी डावा अंगठाचं पहिलं सिटिंग मला आठवतं पुरुषोत्तम बेर्डेंच्या ऑफिसमध्ये, ते मी आणि संदीप, आणि ते म्हटले 6 शिक्षक 6 शिक्षिका आहेत आपल्या फिल्ममध्ये, आणि काय कास्ट होती यार. म्हणजे अशोक मामा, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, भारत गणेश पुरे, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, ऋषिकेश जोशी, अजून म्हणजे मी विसरीन इतकी मोठी कास्ट होती. शर्वाणी पिल्ले होती, आणि ते सगळे शिक्षक शिक्षिकाही सगळे भारी होते एकदम. आणि त्यांचं वर्णन करायचं तर एक जरा हिरवट आहे. सगळ्या शिक्षिकांची नावं अशी आहेत. तर संदीप आणि मी दोघंही बघत होतो की आता हे लगेच चालू होतं ना डोक्यात की आता मुखडा काय करणार. तर मग पुस्तक आम्ही परत एकदा तिथेच की हे वर्णन आहे, तर तिथे लिहिलं होतं 6 शिक्षक 6 शिक्षिका, 6 मेल 6 फिमेल. तर म्हटलं हा मुखडा छान आहे, 6 मेल 6 फिमेल. तर असं म्हटल्यावर संदीप म्हटलं मग आपण असं काहीतरी करूया की लय 12चे 1 डझन मेल फिमेल. आणि मग ते वर्णन चालू झालं, आणि मग ना त्याला एक काहीतरी वजन सापडायला लागतं. तर मला आठवतं तेव्हा ठाण्याला आमचा कार्यक्रम होता, आणि हे मुलुंडला मीटिंग करून आम्ही ठाण्याला आलो, आणि कंटिन्युअस ते चालू होतं डोक्यात.
आणि मग तो 6 मेल 6 फिमेल. मी सतत वेगवेगळ्या वजनात 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 एवढंच म्हणत होतो अख्खी संध्याकाळ. आणि मग तो एक वजन सापडलं, 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 फिमेल, लाई 12 से 1 डझन मेल फिमेल, 6 मेल 6 फिमेल 6 मेल. आणि ते जे मी म्हटलं की हिरवट असतो, 50शीचे झुंबडराव, मनात जागा हिरवा गाव, अध्यात्माचे हिरवे शेत, सुकली कणसे हिरवा देठ, कधी कीर्तनी नाही बसला, कधी तमाशा नाही चुकला, आत्मा बेतवा निवळ झेल, बॉडी सोडून बाकी फेल. 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 फिमेल. आणि हे अवधूतनी धमाल गायलं होतं. तर ही अख्खी फिल्म म्हणजे एक असा आनंदोत्सव होता, कारण सगळ्याच गाण्याला मजा यायची, प्रत्येक गाणं बनत गेलं. म्हणजे मला असं वाटतं की त्याला पुरस्कार मिळालेच, त्याचा एक वेगळा आनंद होता, कारण असं खऱ्या अर्थाने एक्सपेरिमेंट करून पुरस्कार मिळणं. पण त्या पलीकडे ती जी प्रोसेस होती ती इतकी धमाल होती. आजीवासनमध्ये मला आठवतं अवधूत वाडकर याचं सगळ्याचे ट्रॅक मिथिलेशनी केले होते. आणि मगाशी आपण कास्टिंगविषयी बोललो होतो, याच्यातलं एक गाण्याच्या कास्टिंगला आम्ही ॲक्च्युली अडलो होतो. सगळ्यांनी गाऊन बघितलं, मी, संदीपनी, अवधूतनी, मिथिलेश पाटणकरनी. कारण ते लिहिलं गाणं संदीपनी, बाप्पा कामच झालं ना. त्याच्यातला एक प्राथमिक शिक्षक आहे ज्याला असं लक्षात येतं की आपण या साक्षरता अभियानात जर गेलं तर शाळेला सुट्टी मिळेल वर्षभर, आणि नवीन लग्न झालं तर बायकोबरोबर खूप वेळ घरी थांबता येईल, हा त्याचा एक प्रामाणिक उद्देश असतो. आणि मक्या अनासपुरेनी काम केलं होतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी संदीपनी लिहिताना लिहिलं की बाप्पा कामच झालं ना, लाईफ बदलून गेलं ना. कारण त्याला इतका आनंद झालेला असतो की आता आयुष म्हणजे आपली, आणि होतं उलटं. तर मग कोण गाईल आम्ही अक्षरशः 2-3 दिवस गेले याच्यामध्ये. आणि मग अचानक डोक्यात आलं की म्हणलं की मक्या गात असणार की असं. तर मी म्हटलं तू म्हणजे काय. मला पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर गायला लावलं ते सलील कुलकर्णी आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी. निशाणी डावा अंगठा नावाच्या सिनेमामध्ये बाप्पा कामच झालं नाही हे गाणं मला गायला लावलं. मला अजून आठवतं आहे आजीवासनमध्ये त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, आणि सलीलने खूप उत्तम पद्धतीनं संगीतबद्ध केलेलं गाणं, संदीप खरेचे शब्द होते. आणि हे गाणं रेकॉर्ड करत असताना मी त्याचं सुरुवातीला सराव, खरं तर मी काही गायक नाही आहे, पण ह्यांनी मला घोड्यावर बसवलेलं, आणि त्यात मी सकाळपासून खूप सिन्सिअरली त्याची प्रॅक्टिस केलेली. आणि नंतर गाता गाता हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत चालला, तसं मी उगाच स्वतःच्याही जागा घेऊ लागलो. म्हणजे बाप्पा, मग ते सलीलचं आतून मख्या, नाही आपण जेवढं ठरवलंय तेवढंच गा, बाकी तू उत्तम गातोयस, पण ते आपण पुढे कुठल्या तरी दुसऱ्या सिनेमात वापरू, सध्या आहे तेच गा, असं म्हणून त्याने माझ्याकडनं ते गाणं पूर्ण करून घेतलं. आजही झी टॉकीजवर निशाणी डावा अंगठा लागतो, त्यावेळी खूप रसिकप्रिय झालेला चित्रपट आहे, आणि मला बरेच प्रेक्षक भेटतात आणि या सिनेमाविषयी, माझ्या भूमिकेविषयी आणि गाण्याविषयी आवर्जून बोलतात. पण तो ज्या तन्मयतेने गात होता ना, आणि त्यांनी गायला गायला लक्षात आलं की हां, हे जे आपण मिस करत होतो. कारण खूप संवाद होता, गप्पा मारल्यासारखं गाणं होतं, नाट्य आहे. बाप्पा बाप्पा कामच झालं ना. तर हे जे एकतर ना खरी खानदेशातली लोक बाप्पा जे म्हणतात ना, ते ब पण नाही आणि बा पण नाही, मधलं वेगळं अक्षर म्हणतात जे आपल्याला येत नाही. आणि मान्य केलेलं बरं की आपल्याला तसं येत नाही. तर ते त्यांनी स्वतः जेव्हा बाप्पा बाप्पा कामच झालं ना, बाप्पा बाप्पा कामच झालं ना, लाईव्ह बदलून गेलं ना, बाप्पा बाप्पा कामच झालं ना, उलटे फिरले हे वारे, बदलून गेले ग्रह तारे, झाडं बदलली, पक्षी बदलले, भुई वाटा शाळा पाट्या बदलल्या, आपण कुणाला बांधील नाही, झळकाळाचा सवाल नाही, टाइम टेबलची ऐशी तैशी झटकन गणित सुटलं ना, बाप्पा बाप्पा कामच झालं ना. तर ही चाल करायला पण इतकी मजा आली.
पण फार कमाल गायला आणि ती फिल्म माझी ऑल टाईम फेवरेट फिल्ममधली आहे. तर याच्यासाठी पुरू बेर्डेंना थँक्यू की मला आणि संदीपला इतकी अप्रतिम गाणी या फिल्मच्या निमित्ताने करता आली. त्याचं शेवटचंही गाणं होतं की जेव्हा ॲक्च्युअल ते सगळा गफला चालू आहे, म्हणजे ऑलरेडी जे साक्षर आहेत त्यांना निरक्षर म्हणून बसवत आहेत परीक्षेला खोट्या नावाने. हे जेव्हा चालू असतं त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं हवं होतं आणि दिल्लीहून IAS अधिकारी आला आहे, पाहणी चालली आहे आणि 30-30 लोक परत परत परीक्षेला बसतात वेगळ्या नावाने वेगवेगळ्या वर्गात. असा सगळा मॉन्टाज आहे आणि सगळा सावळा गोंधळ असा त्याचा अर्थ त्यांनी संदीपला सांगितलं. संदीपनी लिहिलं की तिक्कड राजा इक्कड बाजा सगळा नुसता गाजा वाजा, वरतून खाली खालून खाली घसरत घसरत आज्ञा आली. हां, तर आता याला म्युझिक काय करायचं, तर मिथिलेश आणि आम्ही बसलो होतो तर काय करता येईल. ते म्हणलं एक काम करूया का, साक्षरता अभियान आहे ना, आपण सगळे साक्षरतेचे जे काही वापरतात प्राथमिक शाळेत पहिलीच्या मुलांना ते म्युझिक म्हणून वापरूया. त्यामुळे या गाण्याची सुरुवातच म्हणा आ आ अ आ ई ई उ ऊ ए आई औ औ अम आ, तिकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा, मग अननस असं करत आम्ही सगळं तो क क कमळातला एका ठिकाणी बे के बे बे दुने चार बे त्रिक साठ बेचोक 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 संपतं इथंच पाठ, कारण पुढे गेलाच नाही पाठ असं. कारण मला असं वाटतं की आपण जे करतो त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तरी ऑडियन्सवर येतोच आणि हे इतकं सगळ्यांना आवडलं. याचं मिक्सिंग फार, कारण शेवटी मी असं म्हटलं होतं की सगळं एकत्र आपण कल्लोळ करूया की बे के बे पण चाललंय, आई पण चाललंय, अलिफ बे पे ते पण चाललंय, सगळं कल्लोळ करूया. तर मला आठवतं मी आणि अवधूत वाडकर दोघंच मिक्सिंगला बसलो होतो आणि आम्ही 3-4 तास तो मोंटाज त्याचं कोलाज करत होतो आणि म्हणजे ते कधीच विसरणार नाही. कारण ते झाल्यानंतर आम्ही जेव्हा एकमेकांना क्या बात आहे काय ऐकू येतं आणि त्याचाच इम्पॅक्ट स्टेजवर पण आम्ही माझे अनेक स्टुडंट्स मी संदीप असं एकत्र सादर केलं हे गाणं मिथिलेश, खूप धमाल येते. आणि म्हणजे लक्षात राहिलेलं फिल्मचं काम जे आहे त्याच्यापैकी ही मला एक महत्वाची फिल्म आहे. जुनी टाकून अवघी ओळख, खोटी नावे खरे तोतये, खोट्यासाठी खरे लिहावे, अशी साधना अशी तपस्या सरस्वती ही गदगदली, अशी साधना अशी तपस्या सरस्वती ही गदगदली, अभियानाची करू जाऊ घ्या भूवेकांनी खाजवली. इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. माझे जगणे होते गाणे ही संगीतमय वेब सिरीज बघा सलील कुलकर्णी ऑफिशियल या YouTube चॅनलवर आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.